तर सोन्याच्या दरामध्ये 14,000ची घसरण झाली आहे। चांदीच्या दरातही 33,000ची घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात 24 तासांमध्ये 5,000 रुपयांची घसरण झाली। सोने चांदीचे भाव घसरल्यानं ग्राहकांमध्ये आनंद आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूयात। मागील काळात दीपावलीचा सण होता, सोन्यामध्ये मोठी भाववाढ या ठिकाणी झाली होती। मात्र जळगावच्या बाजारामध्ये आज सोन्यामध्ये तब्बल 5,000 रुपयाची घसरण या ठिकाणी झालेली आहे। आपण बघू शकतात की जळगावच्या सुवर्णनगरीत या ठिकाणी आहोत। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी सोन्यामध्ये 5,000 रुपयाची मोठी घसरण या ठिकाणी झाल्यामुळे ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली आहे। मागच्या काळामध्ये विचार केला तर सोन्याचे भाव हे 1,35,000 रुपयापर्यंत जाऊन टेपले होते। मात्र आज जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव हे कुठेतरी कमी झालेले आहे आणि ग्राहकांच्या दृष्टीने आनंदाचं वातावरण आहे। या भाववाढीची कारणं असं समोर येत आहे की जळगावच्या बाजारात जर विचार केला तर जागतिक जे युद्धजन्य परिस्थिती होती, अमेरिका आणि चायना यांच्यात जो वाद होता तो वाद कुठेतरी संपण्याची शक्यता दिसून येत आहे। त्याचप्रमाणे जास्तीची प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे जळगावच्या बाजारात या ठिकाणी सोन्यामध्ये कमालीची घसरण झालेली आहे। 7 ते 8 दिवसामध्ये जवळपास 14,000 रुपयाची घसरण या ठिकाणी झालेली आहे आणि जळगावच्या बाजारामध्ये या ठिकाणी सोनं व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। आम्हाला आनंद झाला आहे। 5,000ने भाव कमी झाले असल्यामुळे, कारण की 1,35,000 रुपये होते, आता कमी झाल्यामुळे 5,000ने त्याच्यामुळे आनंद होतोय आणि आम्ही सोनं खरेदी करायला आलेले त्याच्यामुळे खूप खूप चांगलं वाटतंय। अजून अपेक्षा राहील की थोडं कमी झालं तर गरीब लोक पण खरेदी करू शकतात आणि लग्न सरळ असतं लोकांकडे, तर गरीब लोकांकडे ते खरेदी करू शकतात, त्यांचे स्वप्नही पुरे होऊ शकतात। जिओ पॉलिटिकल टेन्शन जसं जसं स्टेबल होईल तसे जसे सोन्यामध्ये जी गुंतवणूक झाली होती सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याला बघितलं गेलं आहे, त्याच्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होत होती। पण बाकी मार्केट जर स्टेबल झाले तर ऑफकोर्स सोन्याची इन्व्हेस्टमेंट ही निघेल आणि बाकी मार्केटमध्ये राहील। तर इन शॉर्ट जिओ पॉलिटिकल टेन्शन जर कमी झालं तर सोन्याचे भाव अजून थोडे कमी व्हायची शक्यता आहे। मागच्या वेळेस सोन्याचा भाव 1,35,000 पर्यंत गेलेला होता, त्याच्यामुळे खूप नाराजी होती। पण आज 5,000ने घसरण झालेली आहे सोन्यामध्ये, ते थोडा आनंद वाटतोय। आनंद वाटल्यामुळे घेण्यासाठी आलेलो आहे तो सोना। अजून आणखी भाव कमी व्हावेत, याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून जास्त आनंद होईल आणि आम्हाला सोनं घेता येईल।